देवीचे पाठ वाचण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करत 3 लोखंडी कपाट तोडून चोरट्याने अंदाजे 20 तोळे सोन्याचे दागिने आणि 1 लाख रुपयाची रोकड चोरून नेल्याची घटना रविवारी 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास रामानंद नगरात घडली। या घटनेबाबत रामानंद नगर पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरू होते। जळगाव शहरातील रामानंद नगर परिसरात कमल मेडिकलच्या शेजारी गल्लीत वनिता जगन्नाथ चौधरी या वृद्ध महिला एकट्याच वास्तव्यास आहे। त्यांच्या शेजारच्या गल्लीत राहणाऱ्यांकडे दुर्गा सप्तशती पाठ पठणाचे आयोजन करण्यात आले होते। त्यामुळे वनिता चौधरी या वृद्ध महिला रविवारी 6 ऑक्टोबर रोजी त्या ठिकाणी पाठ वाचण्यासाठी गेल्या होत्या। यावेळी त्यांनी घराच्या मुख्य दरवाजासह कंपाऊंडच्या लोखंडी गेटला कुलूप लावलेले होते। दुपारच्या सुमारास गल्लीत कोणीच नसल्याने चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। यामुळे परिसरात एकच खळबळ माजून गेली होती। घटनेची माहिती मिळताच एलसीबीचे कर्मचारी संजय हिवरकर यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली। दरम्यान या परिसरात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे चोरट्याने मागच्या बाजूने पोबारा केला। या घटनेबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।